एक महत्त्वाची बातमी येते। ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन झालेलं आहे। चित्रपट सृष्टीवरती शोककळा पसरलेली आहे। चित्रपट सृष्टीमधून या क्षणाची दुःखद बातमी आपल्या समोर येते। ती म्हणजे ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन झालेलं आहे। चित्रपट सृष्टीवरती शोककळा पसरली आहे। वयाच्या 57व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे। अनेक मराठी आणि हिंदी चित्रपट मालिकांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे। चित्रपट सृष्टीवरती या बातमीमुळे शोककळा पसरली आहे। अनेक हिंदी आणि सोबतच मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे। मराठी कला क्षेत्रातून ही धक्कादायक बातमी आपण या क्षणाला पाहतोय। वयाच्या 57व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे। ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन झालंय आणि यावर सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी प्रशांत सागवेकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, अतिशय दुःखद बातमी आपल्यापर्यंत येते। ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन झालंय। तेजस, सिनेची चित्रपटसृष्टी असेल, मराठी रंगभूमी असेल, सगळ्यांसाठीच ही अत्यंत दुःखद अशी घटना आहे। गेल्या जवळजवळ एक वर्ष, 1.5-2 वर्षांपासून अतुल परचुरे हे कर्करोगाशी झुंजत होते। त्याच्यातून ते खूप चांगल्या पद्धतीने बाहेर सुद्धा आले होते। मध्यंतरीच्या काळामध्ये त्यांनी परत कामाला देखील सुरुवात केली होती। त्याच्या पद्धतीच्या त्यांच्या चर्चा देखील सुरू होत्या। अनेक पॉडकास्टना त्यांनी मुलाखती दिल्या होत्या आणि त्या मुलाखतीमधून त्यांनी आपण आजारातून कसे बाहेर पडलो, आपण कसे बरे झालो याबद्दलची माहिती देखील दिलेली होती। मात्र आता अचानक ही आता बातमी येते आणि ती खरंच सगळ्यांसाठी धक्कादायक अशा पद्धतीची बातमी म्हणावी लागेल। खरं तर या वृत्ताने आता संपूर्ण जी मराठी मनोरंजन सृष्टी आपल्याला म्हणायला लागेल, मग त्यात मालिका सृष्टी असेल, नाट्यसृष्टी असेल, चित्रपट सृष्टी असेल, सगळ्याच ज्या तीनही सृष्टी, त्या कारण हे एक बहुरंगी व्यक्तिमत्व होतं। त्यांना असे कुठले लिमिटेशन्स नव्हते। अतुल परचुरेंनी केलेल्या विनोदी भूमिका असतील म्हणा, किंवा अगदी पु ल देशपांडे सुद्धा त्यांनी साकारलेले होते आणि त्यामुळे एक चतुरस्त्र अभिनेता म्हणून अगदी प्रशांत, आपल्या सोबतच रहा। अभिनेते विजय पाटकर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। विजयजी, अतिशय दुःखद बातमी आहे। ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन झालेलं आहे। खूपच टक्कर धक्के बसतात। विजय चव्हाण, प्रदीप पटवर्धन, विजय कदम आणि आता अतुल परचुरे। खूप वाईट वाटतंय, कारण अगदी परवाच मी सूर्याची पिल्ली नाटक बघून आलो। तर सगळ्यांना विचारलं मी, पुष्करला, सुनील बर्वेला, अरे बाबा अतुल कसे आहे आता? तुम्ही नाही, आता बरं आहे, आता बरं आहे। त्याला आजच ICU मधून बाहेर आणलंय आणि चेअरवर आहे, त्याला करवत इतकं बरं वाटलं। त्याला घरी येऊन मेसेज केला, अतुल सूर्याची पिल्ली बघितलं, तुला खूप मिस करतोय, लवकर बरा हो आणि नाटकात ये। सूर्याची पिल्ली तुझं मला बघायचंय काम। मी त्याचं काम बघितलं का कायम बोलायचो, जे काही नट आहेत त्यांच्या जिभेवर सरस्वती आहे, त्यातला एक अतुल परचुरे होता। विजयदा, नमस्कार। मी प्रशांत बोलतोय, प्रशांत सागवेकर। हा, आपण परवा भेटलो होतो आणि तेव्हा आपण हा विषय, तुम्हाला आठवत असेल, आपण म्हटलं होतं की आपण बोललो ना, ते मी बाईट पण दिली ना ती, आणि तुम्ही काळजी पण त्यावेळेला व्यक्त केली होती की अरे परत त्यांना थोडासा त्रास होतोय। कारण काय ऍक्टर होता। आज मी जी सिरियल डिरेक्ट केली होती comedy.com, तर मॅक्झिमम एपिसोड त्यांनी अतुलने केले होते। मला खूप नट आवडायचा, खूप नट आवडायचा। आणि मुळात म्हणजे त्याची वाणी, खूप कमी नट आहेत आता, तर खूप कमी नट आहेत की तो जे बोलायचा इतकं रस वाटायचं। म्हणजे आताच कोण म्हणजे ऐकलं थोडं त्यांच्यावर, कोण बोलून ते मला माहित नाही। त्यांनी पुलंचे एक झी नाट्य गौरवला त्याने केलं होतं, एक मोनोलॉग केला होता खरंय पुलंचं। अरे बाप रे, मी त्याला बघितलं आणि मी फोन केला त्याला। आणि तो जो गेटअप होता पुलंचा अतुल परचुरेंनी केलेला, तो आपल्याला सगळ्यांना अगदी। विजय कदम जेव्हा गेला ना, तर त्याने मला फोन केला होता, अरे विजय मी येऊ शकत नाहीये फ्युनरलला, कारण मी आधी नसल्यामुळे मला अलाउड नाही तिकडे जायला। अरे मला हरकत नाही बाबा, तू काळजीने त्याने फोन केला होता। आता स्वतःच तो गेलाय। खरंच धक्के बसतात,
खरंच कळत नाही बाबा काय चाललंय आणि काय होतंय. विजयदा, म्हणजे आमचे आपण ज्या वेळेला जवळचे या मित्र सगळ्या सगळ्यांना लोकांची संदर्भातल्या चर्चा करतो ना, त्यावेळेला त्यांनी केलेली कामं हा तर एक माइलस्टोन असतोच, पण त्याचबरोबर ही जी व्यक्तिमत्व आहेत ना, म्हणजे माणसं म्हणून किंवा व्यक्ती म्हणून, कलाकार म्हणून ग्रेट अतुलदा होतेच, पण एक व्यक्ती म्हणून तुम्हाला काय आहे? मित्र आमची म्हणजे आमची फळीतली लोक जी जात आहेत ती खूप लवकर जात आहेत. खरंय. इतके लवकर म्हणजे हे वय जाण्याचे नाहीच आहे. इतके लवकर सगळे चाललेत. खरंय. 62, 63, 65 हा तर 50शीचा जेमतेम असेल. 50-52 असेल फक्त. लक्ष्मी बेर्डेपासून ती आहे सुरुवात. खरंय. खरंय. खूप धक्के बसले. खूप वाईट वाटतंय. आणि खरंच म्हणजे पोकळी वगैरे पोळी खरंच. आणि खरंच पोकळी कोण मला सांगा आता अतुल परचुरेची जागी कोण आहे? कोण करत ती ध्येय असती आणि एवढं ताकदीचा ऍक्टर स्वच्छवाणी असलेला दाखवा ऍक्टर मला कोण आहे. खूप कमी आहेत. खूप दुःख होते. तर अतुल तुला मनापासून श्रद्धांजली देते. नाही बोलवते मला. जी 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 जी, धन्यवाद विजयदा. ज्येष्ठ मराठी अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन झालेलं आहे. ते 57 वर्षांचे होते. मराठीसह हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करणारे अतुल परचुरे यांनी कॅन्सरशी लढा दिलेला होता आणि कॅन्सरवर मात केल्यानंतर त्यांनी पुन्हा जोमानं काम करण्यास सुरुवात केलेली होती. मात्र अनेक मराठी नाटकांमधील आपल्या भूमिकांनी त्यांनी प्रेक्षकांच्या मनावरती अधिराज्य गाजवलेलं होतं. त्यांनी साकारलेल्या फुलेंच्या भूमिकेला प्रेक्षकांनी विशेष पसंती मिळालेली होती. अतुल परचुरे यांच्या जाण्यानं मराठी कलाविश्वाला मोठा धक्का बसलाय. अतुल परचुरे यांचं जाणं हे न भरून निघणारी एक पोकळी निर्माण झालेली आहे. मराठी कलाक्षेत्रावरती न भरून जाणारी ही पोकळी निर्माण झालेली आहे. अतुल परचुरे काही दिवसांपूर्वी कॅन्सरशी त्यांनी लढा दिला आणि त्यानंतर त्यांचं काम देखील सुरू झालेलं होतं. मात्र मराठी अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन झालेलं आहे. वयाच्या 57व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. अनेक मराठी असू देत हिंदी चित्रपटांमध्ये अतुल परचुरे यांनी काम केलेलं आहे. हरहुन्नरी अभिनेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. राहुल देशपांडे गायक आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. राहुलजी, ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे हे आपल्यामध्ये नाहीयेत. मला खरंच सांगतो तुम्हाला, इतका धक्का बसलाय, मला काहीच माहिती नव्हतं. आणि मला आता ही बातमी कळली की अतुल गेला. अतिशय चांगला मित्र होता, अतिशय अप्रतिम नट होता, उत्तम वक्ता होता, अप्रतिम बोलायचा आणि खूप चांगला माणूस होता. मला फार फार हळहळ लागली. खूप दुःख झालं मला, मी सांगू नाही शकत तुम्हाला. अगदी त्यांनी मराठीसोबत हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केलेलं आहे. खूप व्यक्तिरेखा साकारलेल्या आहेत. तुमच्या काही त्यांच्यासोबतच्या काही आठवण आहे? मी त्याच्याबरोबर अनेक वर्ष मी त्याला ओळखतो अतुलला. आणि आम्ही काही कार्यक्रम पण एकत्र केले होते. आणि मला आठवतंय मी संशय कल्लोळ जेव्हा परत एकदा पुनर्जीवित केलं होतं 2011 साली, तेव्हा अतुलला मी पहिल्यांदा विचारलं होतं फाल्गुनरावसाठी. आणि तो आलाही होता. आमचं वाचन झालं होतं, तालमी सुरू झाल्या होत्या, पण काही कारणास्तव त्याला ते करता आलं नाही. पण आतापर्यंत मला म्हणत होता, राहुल अरे आपण करूयात रे, ते परत एकदा करू. मी म्हटलं तू जेव्हा म्हणशील तेव्हा करू आपण अतुल. मला आवडेल परत एकदा नाटकात काम करायला. पण ते नाही होऊ शकलं. मला खूप खूप दुःख झालं त्याचं. अगदी. राहुलजी, तुम्ही अगदी जवळ त्यांच्यासोबत काम पण केलेलं आहे, पण एक व्यक्ती म्हणून आणि एक कलाकार म्हणून अतुलजी कशा पद्धतीनं काम करायचे आणि कसं त्यांचं काम होतं? अतिशय प्रामाणिक कलाकार, खूप खुलून दाद देणारा कलाकार, अतिशय प्रेम करणारा कलाकार, चांगल्याला चांगलं म्हणणारा कलाकार. अशी फार कमी दुर्मिळ लोक असतात. मला असं वाटतं की अतुल त्याच्यातला होता. आणि खऱ्या अर्थाने मित्रासारखं प्रेम केलं त्याने. अगदी. मराठी सृष्टीवरती हा मोठा धक्का आहे आणि न भरून निघणारी ही पोकळी आहे अतुल परचुरे यांचं जाणं.
असं कलाकार आणि असं व्यक्तिमत्व मराठी सिनेसृष्टीमध्ये निर्माण होणं हे आत्ताच्या सगळ्या याच्यामध्ये शक्य आहे. पण अतुल परचुरे यांनी अनेक भूमिका साकारलेल्या आहेत. तुम्हाला भावलेली भूमिका तुम्ही सांगू शकता का त्यांची? मला त्या नाटकाचं नाव आठवत नाही. मी अतुलची 2-3 नाटकं बघितली होती हं. आणि मला व्यक्ती आणि वल्ली मधलं मला स्टेजवरती आपल्या रंगभूमीवरती पुलंचं ज्यांनी कोणी साकार केलं ते सगळ्यात जास्त मला अतुलचं आवडलेलं आहे. इतकं सुंदर तो आणि त्याची भाषेवरची पकड, त्याचा तो लहेजा आणि ज्या पद्धतीने तो स्टेजवर तो आणि अतिशय उत्तम नट. अगदी धन्यवाद. आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. राहुल देशपांडे आपल्यासोबत जोडले गेलेले होते. ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन झालंय. सौमित्र पोटे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सौमित्रजी, आपलं स्वागत जय महाराष्ट्रमध्ये. एक धक्कादायक आणि दुःखद बातमी आहे, अतुल परचुरे यांचं निधन झालंय. हो, म्हणजे मला आत्ताच समजलं अतुल दादाचं निधन झाल्याचं, पण खरं तर खूप धक्कादायक बातमी आहे. कारण आत्ताच तर तो पुन्हा स्टेजवर आला होता आणि आणखी अनेक नवीन प्रोजेक्ट्स मध्ये दिसणार होता आणि तो दिसायलाही चांगला लागला होता. तब्येत त्याची चांगली झाली होती. असं वाटत होतं की पुन्हा तो जुना अतुल परचुरे आपल्याला दिसू लागणार आहे. अशा वेळेला गेल्या काही दिवसांपासून तो रुग्णालयात होता. मला खरं तर असं वाटलं होतं की तो अतिशय लढवय्या माणूस होता. त्यामुळे तो ज्या पद्धतीनं यापूर्वी गेल्या दीड वर्षापूर्वी लढला होता त्या पद्धतीने ही झुंज पण तो देईल असं मला वाटलं होतं. पण अनफॉर्च्युनेटली आता मला बातमी आली की तो गेला आहे. भयंकर धक्कादायक गोष्ट आहे. आणि खरं सांगायचं तर एक खूप चांगला नट आणि चांगला अभिनेता म्हणजे काय तर वेळ पाळणारा आणि अभिनयाची वेळ कसब दाखवणारा हा तर आहेच, पण या पलीकडे जाऊन एक माणूस म्हणून खूप खूप मोठा होता आणि अतिशय उत्तम डिक्शन असलेला अभिनेता. अशा अभिनेत्याची अशी एक्झिट अजिबातच अमान्य आहे. अगदी बहुरंगी व्यक्तिमत्व म्हणून अतुल परचुरे यांच्याकडे पाहिलं जायचं. मात्र तुमच्या त्यांच्यासोबतच्या काय आठवणी आहेत, एक व्यक्ती म्हणून आणि एक कलाकार म्हणून? अतुल दादा आणि माझा परिचय जवळपास 15-20 वर्षापासूनचा आहे. अगदी शिवाजी पार्कला तो राऊंड मारायचा आणि आम्ही तिथे कधी भेटलो तर तो आवर्जून भेटत असो, आम्ही बोलत असो. अतिशय खवय्या माणूस हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मासे आणि उत्तम शाकाहारी जेवण हे दोन्ही टोकाची खाद्य भ्रमंती त्याला खूप आवडत असते. त्यामुळे आम्ही बऱ्याचदा खाण्यावर बोलत असू, नवीन नवीन हॉटेल्स सुचवत असे. म्हणजे अतिशय रसिक व्यक्तिमत्व. शिवाय गेल्या 1-1.5 वर्षापूर्वी मित्र म्हणेवर माझ्या युट्यूब चॅनलवर मी त्यांची मुलाखतही घेतली होती कर्करोगातून बऱ्या झाल्यानंतर. तेव्हाचे ते 2 तास 3 तास मी कधीच विसरू शकत नाही माझ्या आयुष्यातले. कारण त्यातून त्यानं त्याची कहाणी सांगितली होती, हा एक भाग. पण त्या पलीकडं मोटिवेशन कसं मिळावं हे त्याच्याकडनं शिकायला पाहिजे होतं आपण. त्या सगळ्यामध्ये त्याला साथ लाभली होती सोनिया आणि त्याच्या आईची. मला वारंवार तो बोलताना म्हणत असे की या 2 आणि त्याची मुलगी ही जी स्त्री शक्ती आहे घरातली तिघींची ही माझ्या मागं आहे म्हणून मी यातनं बाहेर पडलो असं मला नेहमी म्हणत असे. त्या इंटरव्ह्यूच्या वेळेला तो बोलला होता. आणि अर्थातच त्याचं मित्रांवर अपार प्रेम होतं आणि त्याचे मित्रही त्याची मैत्री जाणून होते. कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे अजित बुरे, विनय येडेकर, संजय मोने ही सगळी मंडळी रोज गंगाविहार माहीमला भेटायचे. अशी सगळी भक्कम मित्रांची साथ लाभलेला हा एक मोठा कलाकार होता. अगदी नाना पाटेकर, सुनील गावस्कर इथपासून हू त्याच्या मदतीला त्यावेळेला धावून आले होते. अगदी सौमित्रजी, माझा सहकारी प्रशांत सागवेकर देखील आपल्यासोबत आहेत. त्यांना देखील तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत. प्रशांत. सौमित्र नमस्कार, प्रशांत बोलतोय. नमस्कार. सौमित्र, आता काही दिवसांपूर्वी आम्हाला आठवतं तू अगदी खास बातचीत अतुल परचुरेंबरोबर केली होतीस तुझ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून. हो. आणि त्याच वेळेला खरं तर आम्हाला त्याच्यातले डिटेल्स कळाले होते, म्हणजे ते कसे आजारी होते किंवा काय. काय कसं वाटलं त्यावेळेला त्यांना भेटून, कारण आजारपणानंतर तू त्यांना भेटत होता. हो. कसं वाटलं? एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की मी जेव्हा त्याला भेटायला गेलो तेव्हा त्याला मी ओळखलं नाही पहिल्यांदा, कारण तो खूप बारीक झाला होता. आणि पण बारीक जरी झाला असला तरी जगण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन त्याचा इतका सकारात्मक होता प्रशांत. तो खूप खुश होता कारण तो त्यातून बाहेर आला होता. त्याला बाहेर यायचं होतं त्याच्यातून. आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की सुरुवातीला तो एका हॉस्पिटलमध्ये गेला होता, तिथे त्याला चुकीची ट्रीटमेंट मिळाली होती, त्याचे पाय सुजले होते, त्याला चालता येत नव्हतं. आणि पण सोनियानी योग्य निर्णय घेतला आणि त्याचं हॉस्पिटल बदललं आणि तो पुन्हा त्यातनं बाहेर आला. मी त्या इंटरव्ह्यूच्या वेळेला त्याला असं विचारलं होतं की कुठलं हॉस्पिटल आहे अतुल दादा की ज्यानं तुला चुकीची ट्रीटमेंट दिली. तो मला म्हणाला जाऊ दे ना यार सौमित्र,
आपल्याला त्यात नाही पडायचं. खरं. म्हणजे मुद्दा हा आहे की जगण्याकडे अतिशय म्हणजे त्याच गोष्टीत न रमता नव्या भविष्याकडे बघणारा तो माणूस होता. आणि तीच तर मुलाखत मला कायम आठवतेय की त्या मुलाखतीत त्यानं खूप गोष्टी सांगितल्या होत्या की खरंय. मित्र परिवार, आपली फॅमिली, आणि शिवाय आता आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की बाल रंगभूमीवरून आलेला हा कलाकार पार कपिल शर्मा सारख्या इतक्या मोठ्या शो पर्यंत जातो. म्हणजे त्याची अभिनयाची काय रेंज होती हे तुम्ही लक्षात घ्या. नक्कीच. आजही तो खरं खरं सांगसारखं नाटक करणार होता. शिवाय काही सिनेमे त्याने केले होते. मला गेल्याच काही महिन्यांपूर्वी त्याचा आला होता मुक्ता बर्वे आणि सुबोध बाळगुळाचा पिक्चर. त्याचं नाव मला आता आठवत नाही. त्यात त्यानं अफलातून काम केलं होतं. अलिबाबा आणि 40 चोर हा सिनेमा, या सिनेमातलं त्याचं तुम्ही काम बघा. नक्कीच. वेगळा स्टँड आउट होण्याची कॅपॅसिटी असलेला अभिनेता होता. नक्कीच. सौमित्र, माझ्यासोबत आता अशोक सराफ सर आहेत. तूही आमच्या बरोबर थांब. अशोक मामा, आत्ताच आपल्याला ही दुःखद बातमी कळाली आहे की अतुल परचुरे यांचं निधन झालंय. तुमची पहिली प्रतिक्रिया? सगळ्यात आजच्या दिवसाची अत्यंत वाईट गोष्ट आहे तुम्ही म्हणेल. म्हणजे त्याच्याबद्दल तो बरा नाही हे कळलं होतं, जी. पण त्याचं पर्यवसान हे होईल असं मला वाटलं नव्हतं. फार लवकर गेला त्या मानाने तो. एक गुणी नट, एक गुणी चांगला मुलगा, एक चांगला मित्र गमावलेलं दुःख हे कायम सतत राहील असं मला वाटतं. नक्कीच. लहानपणापासून मी त्याला बघतोय, लहानपणापासून त्याचा अभिनय क्षेत्रात त्याचं चालू होतं काम. म्हणजे लहानपणी त्याने एका चित्रपटात त्यांनी माझं लहानपण केलेलं आहे. हो हो हो, आणि खिचडी नावाच्या पिक्चर मध्ये बरोबर. तेव्हापासून मी त्याला ओळखतो. एक चांगला दोस्त म्हणून माझा अतिशय जवळचा होता. त्यामुळे मला आज जे दुःख झालंय ते म्हणजे डबल आहे. म्हणजे तुला गेल्याचं दुःखच आहे, पण एक चांगला मी मित्र गमावला याचं मला निश्चित दुःख आहे. त्यांनी अतिशय सुंदरशा भूमिका साकारल्या, अनेक हिंदी हो. असतील, मराठी असतील. मात्र तुम्हाला त्यांची लक्षात राहिलेली म्हणा किंवा त्यांनी अभिनय केलेलं एखादं व्यक्तिरेखा अशी तुम्हाला कोणती भावून गेली होती? नाही, असं म्हणजे मी त्याचं लहानपणी मी ऐकलं होतं, म्हणजे मला ते बघायला मिळालं नव्हतं, पण तो नातीपोतीमध्ये फार छान काम करायचो असं मी ऐकलं. हो बरोबर. या नाटकामध्ये तो फार अतिशय सुंदर काम करेल, तो करेल, कारण तो त्याची जेवढी कपॅसिटी होती करण्याची. खरंय. त्याने सिनेमामध्ये बरोबर मग माझ्याबरोबर काम केलेलं आहे. वेगवेगळे कॅरेक्टर्स त्यांनी अतिशय म्हणजे पाहिजेत तशा वटवल्या होत्या सगळ्या. नक्कीच. टॅलेंटेड नट होता तो निश्चित, असं मी म्हणेन. आपण खूप आधीपासूनच म्हणजे जवळजवळ आता अनेक वर्षांपासून आपला परिचय आहे. एक व्यक्ती म्हणून अतुल परचुरे कसे होते? चांगलाच होतो. आम्ही म्हणजे एकत्र आम्ही न्यूझीलंडमध्ये पण दिवस काढलेले आहेत. खरंय. न्यूझीलंडमध्ये एका फिल्मच्या शूटिंगसाठी आम्ही गेलो होतो. तो आणि मी जवळजवळ 15 ते 20 दिवस आम्ही एकमेकांबरोबरच होतो. तो आणि मीच होतो. आम्ही हिंदी पिक्चर होतो ते, आणि तो आणि मीच, आम्ही दोघे मराठी नट. अच्छा. त्यामुळे इतकं आमचं जवळची दोस्ती झाली होती. रूम पार्टनर होतो आम्ही दोघेही. बरोबर. त्यामुळे मी त्याला म्हणजे तो मला चांगलाच माझ्या मनात बसलेला आहे. खरंय खरंय. मी त्याला विसरू शकत नाही. बाबा, आणखीन एक थोडासा वेगळा प्रश्न या निमित्तानं. आपण चित्रपट सृष्टीमध्ये कार्यरत असताना, मनोरंजन सृष्टीमध्ये कार्यरत असताना आपण वेगवेगळ्या प्रेशर्स मध्ये असतो. तब्येतीची काळजी अनेक वेळेला आपलं खरं तर दुर्लक्ष होतं अनेक वेळेला तब्येतीकडे, कारण त्याला कारणही खूप सारी असतात. पण तब्येतीकडे लक्ष देऊन आपण या सगळ्यामध्ये कार्यरत राहणं किती आवश्यक असतं, तुम्हाला काय वाटतं? आवश्यक तर आहे. तब्येतीकडे लक्ष देऊन राहणे म्हणजे जर या इंडस्ट्रीत हे करायचं तर पहिली गोष्ट म्हणजे तब्येत स्वतःची चांगली असावी लागते आणि ती सांभाळावी लागते. हे तिसरंच खरं आहे. पण शेवटी काय आहे की आपण तब्येतीचं आपण काहीच सांगू शकत नाही ना. खरंय खरंय. कुठल्या वेळेला काय होईल काय सांगता येत. बरोबर. म्हणजे आम्हाला कल्पना नव्हती, विचार कधी आला नव्हता की असं होईल. खरंय. नाही का? आपण तब्येत आपण किती जरी प्रयत्न केला तरी आपण काही करू शकत नाही त्या बाबतीत. खरंय. आपण तुकडे आहोत फार. खरंय. त्याचं तेच झालं त्या बाबतीत. असा हाती गोलक्की माणूस असून सुद्धा एक काय विचित्रच होऊन गेलं त्याचं. खरंय. काय बोलायचं आहे जेवढं. धन्यवाद अशोक मामा, आपण आमच्याशी प्रतिक्रिया दिलीत त्यासाठी. ओके.
ज्येष्ठ मराठी अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन झालेलं आहे. ते 57 वर्षांचे होते. मराठीसह हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करणारे अतुल परचुरे यांनी कॅन्सरशी लढा दिलेला होता. कॅन्सरवर मात केल्यानंतर त्यांनी पुन्हा जोमानं काम करण्यास सुरुवात केली होती. अनेक मराठी नाटकांमधील आपल्या भूमिकांनी त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलेलं होतं. त्यांनी साकारलेल्या फुलेंच्या भूमिकेला प्रेक्षकांनी विशेष पसंती मिळालेली होती. अतुल परचुरे यांच्या जाण्यानं मराठी कला विश्वावरती मोठा धक्का बसलेला असून ती न भरून निघणारी एक पोकळी निर्माण झाली आहे. ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन झालेलं आहे. मराठीसोबत अनेक मालिका, हिंदी चित्रपट या सगळ्याच बहुरंगी अशा भूमिका त्यांनी आपल्या संपूर्ण अभिनेते करिअरमध्ये केलेल्या आहेत. त्यांच्या जाण्यानं मराठी कला विश्वावरती मोठं दुःखाचा डोंगर कोसळलाय.